नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। आज मी अशा ठिकाणी आलेली आहे जिथे गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक पर्यावरणाचा वारसा जपत आलेले आहेत। आता सुद्धा या मंडळाने पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ जे अनेक वर्ष वारसा जपत आलेले आहेत, त्यांनी याही वर्षी वस्त्र अशी कन्सेप्ट घेऊन काहीतरी केलेलं आहे नवीन, जे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खूप महत्त्वाचं आहे। तर चला आपण बघूया, मी तुम्हाला दाखवते की वस्त्र आपल्याला किती महत्त्वाचं आहे। नमस्कार, माझ्यासोबत आहेत सारिका गुरव, मंडळाच्या कार्यकर्त्या ज्या आहेत। आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तर कसं म्हणजे काय कन्सेप्ट आहे तुमची? सर्वप्रथम पंचगंगा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात आपलं स्वागत आहे। दरवर्षी आमचं जे मंडळ आहे, गणपती मंडळ आहे, ते नवीन नवीन संकल्पना घेऊन येत असतं, समाज प्रबोधनपर विषय घेऊन येत असतं। गेल्या वर्षी आम्ही आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा, त्यापैकी अन्न हा विषय घेतला होता। मग आता पुढे काय, तर ही एक मोठी समस्या आपल्या समोर उभी राहणार आहे। त्याचा विचार करून आम्ही वस्त्र, जी आपली मूलभूत गरज आहे, पण ती मूलभूत गरज ही आजच्या वाढत्या फॅशनमुळे किंवा आपल्याला प्रत्येक वेळी नवनवीन कपडे लागतात, त्याच्यामुळे कशी एक समस्या बनू शकते। थर्माकोल आहे, प्लास्टिक आहे, ही जशी एक समस्या आहे, पुढे जाऊन कपडे ही सुद्धा एक समस्या बनू शकते। त्यासाठी म्हणून आम्ही वस्त्र हा विषय निवडला। म्हणजे वस्त्र यातून रिसायकलिंग आणि अपसायकलिंग, म्हणजे वस्त्रांचा पुनर्वापर कसा करता येईल, नव्याने त्याचा वापर कसा करता येईल, हा विचार आमचे कला दिग्दर्शक आहेत सुमित पाटील, त्यांच्या मनामध्ये आला आणि आम्ही ती कन्सेप्ट धरून हा पूर्ण देखावा साजरा केला। म्हणजे लास्ट इयर अन्नाचं केलं तसं यावर्षी तीच कल्पना त्यांना सुचली आहे, जी वस्त्राची आहे। तर आपण आता त्यांच्याकडून जाणून घेऊया की आता म्हणजे ह्या जी कन्सेप्ट आहे त्याला बनवायला किती महिने लागले? जवळजवळ 2-2.5 महिने तरी मंडळातली सगळेच जण काम करत होते। सुमित दादांच्या मनात जेव्हा ही कल्पना आली, त्याच्यानंतर पूर्ण सगळं तयारी सुरू झाली। तशी सुरुवात तर हा गणपती केला की पुढच्या वर्षी काय यातूनच सुरू होते, पण हे सगळं तयार करण्यासाठी 2.5 महिन्याचा कालावधी गेलेला आहे। म्हणजे दरवर्षी सुमित पाटील यांचीच संकल्पना असते की तुमची सुद्धा? म्हणजे मंडळाचे सगळे कार्यकर्ते आणि सुमित दादा हे सगळे मिळून एक विषय शोधत असतात, नवीन काय, कारण आता सगळ्यांना सवय झालेली आहे की या मंडळातून युनिक काहीतरी मिळत असतं, तर काय करायचं हा विचार तेव्हाच सुरू होतो आणि मग सगळ्यांच्या संमतीने मग पुढे घेतला जातो। तर आपण जाणून घेऊया की इथे काय काय म्हणजे वस्त्राचं कसं कसं काय काय वापर केला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपण कसं करणार आहोत ते आता जाणून घेऊया आपण। पहिलं तर इथे बघा, हे लावलेलं आहे सगळेच जे काही आहे कन्सेप्टच त्यांची वस्त्र आहे, तर सगळं वस्त्रापासूनच केलेलं आहे। तर काय आहे म्हणजे ह्याची म्हणजे हे काय बनवलं? हा जो एक संस्कृत मध्ये आपला श्लोक आहे, त्या श्लोकाचा अर्थ असा की थंडी असू दे, वारा असू दे, ऊन पाऊस, या सगळ्यांपासून वस्त्र आपल्याला संरक्षण देत असतं, रक्षण करत असतं। त्याचबरोबर वस्त्र हे लज्जेपासून आपलं रक्षण करत असतं आणि आपल्या देहाला, आपल्या शरीराला कुठेतरी आनंद आणि शांती देण्याचा कार्यच या वस्त्राचं आहे। त्यानिमित्ताने या वस्त्रातून विविध प्रकारच्या गोष्टी आपण कसं करू शकतो, अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध माणसांपर्यंत, हे सांगण्याचा आम्ही इथे प्रयत्न केला आहे। आणि ही तर लिपी आहे, ब्रेल लिपी आहे। काय आमचे भक्त जे आहेत, आपल्यासारखे तर सगळे बाप्पाच्या पायापर्यंत पोहोचतात, पण आमचे अंध भक्त आहेत, अपंग भक्त आहेत, त्या सगळ्यांनाच आम्हाला बाप्पापर्यंत पोहोचवायचं असतं। आमचा हा देखावा त्यांना अनुभव घ्यायचा असतो आणि आम्हाला तो द्यायचा असतो, म्हणून अंध भक्तांसाठी आम्ही हे ब्रेल लिपीमध्ये लावलेलं आहे। तिथे पाहाल तर रॅम्प आहे, तो अपंग जे कोणी आहे ते व्हीलचेअर घेऊन सरळ आमच्या बाप्पाच्या पायापर्यंत जाऊ शकते।
तर इथे दुसरीकडे हे रिसायकल अपसायकलिंग okay. म्हणजे जुन्या कपड्यांपासून आपण नवीन काहीतरी करू शकतो. आजकाल शाळेमध्येही शिकवलं जातं बघा मुलांना. जुने कपडे असतील तर त्याच्यापासून डोअर मॅट वगैरे ते विणून छान डोअर मॅट्स करू शकतो. एखादी ओढणी खराब झाली असेल तर तेवढा पीस कट करून त्याला कलर मध्ये दुसरा कलर देऊ शकतो. जसं हे व्हाईट आहे तर म्हणजे ऑफ व्हाईट आहे तर हे असेल तर पिशवी करू शकतो. रुमाल खराब झाला असेल, त्याला डाग लागला असेल तर आपण स्क्रीन पेंटिंग वगैरे करू शकतो. त्याच्यानंतर राहिलेले असे तुकडे असतात त्याच्यापासून आपण अगेन डोअर मॅट किंवा कव्हर असं बनवू शकतो. आणि जीन्स तर सगळेच आता वापरतात आणि जुनी झाली की त्या जीन्सची आपण छान अशी पिशवी तयार करून वापरू शकतो. इव्हन वर पाहाल तर बाबांचा शर्ट खराब झाला तर लगेच मुलीला आपण नवीन फ्रॉक तयार करू शकतो. म्हणजे पुनर्वापर हा अशा प्रकारे आपण करू शकतो. अतिशय सुंदर सुंदर केलेलं आहे. म्हणजे कलर चांगला असेल तर त्याला तुम्ही कलर वेगळा देऊन काहीतरी करू शकता. इथे कपडा उरलाय तर तुम्ही पिशवी बनवू शकता. इथे रुमाल, ते रुमालावर डिझाईन करू शकता. म्हणजे अतिशय सुंदर केलेलं आहे. हे तर म्हणजे मस्तच आहे. शर्टापासून त्यांनी फ्रॉक केलेला आहे. आज या पृथ्वीवरती कपड्यांचा हा एवढा भार दिसतोय बिकॉज ऑफ वाढती फॅशन. वाढत्या फॅशनमुळे काय होते, आपल्याला रोज नवीन नवीन कपडे लागत आहे. अगदी स्वस्तात सुद्धा कपडे अवेलेबल होतात त्यामुळे आपण खरेदी करत असतो. सतत कपडे नवीन नवीन येत असतात. पूर्वीच्या काळी गणपती किंवा दिवाळी म्हटलं की आपल्याकडे नवीन कपडे यायचे. पण आता उद्या काय असेल तर आज आपण लगेच नवीन कपडे खरेदी करतो. पण एवढ्या सगळ्या कपड्यांचं करणार काय? कपड्यांचं आयुष्य हे पृथ्वीच्या आयुष्यापेक्षा जास्त आहे. इथे पाहाल आपण विविध रंगांनी त्यांनी पृथ्वी तयार केली आहे. कपड्यांचा भार हा पृथ्वीवर पडलेला आहे एक प्रकारे. कारण आज दहीहंडी असू दे, नवरात्र असू दे, गणेशोत्सव असू दे, प्रत्येक वेळी नवीन टी शर्ट छापले जातात. ते 1-2 दिवस वापरले जातात. नंतर त्या टी शर्ट्सचं काय? ॲज अ टोल्ड की मी म्हटलंय की इथे आपल्याला दिसतच आहे कपड्यांचं आयुष्य हे पृथ्वीपेक्षा मोठं आहे. म्हणजे ते वय जास्तच घेऊन आलेले असते. आता हे कपडे तयार होताना बरेच केमिकल्स वापरले जातात रंगांमध्ये, त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, एकीकडे आपण सेव्ह वॉटर म्हणतोय, एकीकडे गावागावात पाणी नाहीये आणि एकीकडे एक कपडा तयार करताना किती लिटर पाणी लागते, म्हणजे किती प्रमाणात आपण पाण्याचा वापर करतोय. तर या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर हे सगळं तयार होत असताना कार्बन डायऑक्साईडचं निर्माण जास्त होत आहे, जे परत पर्यावरणाला हानिकारक आहे. इनफॅक्ट आपल्या सगळ्यांना ते हानिकारक आहे. म्हणजे पृथ्वीवर परत कुठेतरी याचा भारच होतोय. आपण नुसतं फक्त प्लास्टिक, थर्माकॉल याच्यावर बंदी घालून चालणार नाही. तर इथेही काही, मी कपड्यांवरती बंदी घाला असं बिलकुल म्हणत नाही, पण या कपड्यांचा पुनर्वापर करणं, व्यवस्थित त्याची काळजी घेणं ही काळाची गरज आहे. नाही तर पुढे जाऊन आपल्या पृथ्वीला मोठा भार पडणार आहे आणि परत एकदा मोठी एक समस्या निर्माण होणार आहे. पृथ्वीवरती कपड्यांचा भार म्हणजे आपल्या कपड्यांचं आयुष्य पृथ्वीपेक्षा जास्त असं इथे त्यांनी दाखवलंय. इथे छान असं रंग, गुलाबी रंग दिसेल. हा रंग आम्ही मुद्दामून घेतलेला आहे. गुलाबी साडी जशी फेमस झाली आहे तसं त्यांनी गुलाबी साडीची क्रेज लागलेली आहे सगळ्यांना आणि ती क्रेज लक्षात घेऊन आम्ही मुद्दामून गुलाबी साडी घेतली. आणि या गुलाबी साडीपासून अगदी छोट्यातल्या छोट्या मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत प्रत्येक जण त्या साडीपासून बनलेल्या वस्तू वापरू शकतात. आपल्या आजीची, आईची, आत्यांची बऱ्याच घरी जुन्या साड्या असतात. आपण भाजी आणायला जायचं असेल तर या पिशवीचा वापर करू शकता. हळूच कुठेतरी जायचं असेल तर स्लिंगचा वापर करू शकता. इथे चष्म्याचं कव्हर बनवलेलं आहे. इथे वेगवेगळे बटवे आहेत. शाळकरी विद्यार्थ्यांसाठी हे पेन फोल्डर बनवलेलं आहे. तिथे एक पेन फोल्डर आहे. हे गृहिणींसाठी आहे. हे बटन काढले तर टेबल क्लॉथ होईल. अदरवाईज तो ट्रे म्हणून यूज करू शकतो. हे चपात्या वगैरे ठेवण्यासाठी. आपल्या संस्कृतीनुसार दरवेळी आपल्याला तोरण लागतात. एक्झॅक्टली या कापडाचं आपण तोरणही सुंदर असं बनवू शकतो. अशा 21 वस्तू म्हणजे उशीपासून सगळंच काढलं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लाकडाचं इथे शर्ट बनवून ते हँगर केलेलं आहे. इथे त्यांनी आजीबाईंचे बटवे म्हणा, आपले पाऊच आहेत ते लटकवले आहेत. सो 21 आठवणी आपल्याला जपायच्या आहेत. एका साडीपासून आपण आपल्या आयुष्यात 21 आठवणी घेऊन पुढे जाऊ शकतो. एक साडीमध्ये किती काय काय म्हणजे बनवलं आहे ते दाखवलेलं आहे. तो देखावा आहे. आता आपण जे बघितलेलं होतं ते अपसायकलिंग होतं. आता आपण जाणार आहोत रिसायकलिंगचं कसं केलेलं आहे त्यांनी वापर, ते बघणार आहोत. रिसायकलिंग मध्ये आपण पाहाल लॅम्प्स आहेत. इथे छान अशा झोळी टाईप बॅग्स बनवलेली आहे. फोल्डर्स आहेत, पाऊच बनवलेले आहेत असे छान छान. त्याच्यानंतर ही गोधडी मागच्या तर बऱ्याच आठवणी आहेत, त्यामुळे तुम्हाला शेवटी सांगणारच आहेत. तुम्ही पाहाल हे सगळं काम हे कापडापासूनच केलं. इथे काही वेगळं
वेगळं असं काही वापरलेलं नाही, कापडच वापरलेले आहेत. साडीपासूनच केलेलं आहे. असे छान खेळणी, लहान मुलांसाठी खेळणी बनवू शकतो वेगवेगळ्या Even प्रकारची. आजीबाईंची टिकली सुद्धा कपड्याचीच आहे. कपड्याचीच आहे. आज लहान मुलांसाठी भरपूर सारी खेळणी अवेलेबल आहेत मार्केटमध्ये, पण ती प्लास्टिक मध्ये वगैरे मध्ये, असतात बरोबर. आणि ते त्याच्यामध्ये- खूप हानी हानी. पोहोचू शकते. तर ही छान धुवून वापरून अशी मुलांसाठी कायमस्वरूपी राहणारी अशी खेळणी आहेत. तुटणार नाहीत, काहीच नाही. त्यांना धुवून परत पुढची पिढी वापरू शकते. एवढी व्यवस्थित अशी छान खेळणी तयार करता येतात. आपलेच कपडे आहेत, आपल्याच घरातल्या कपड्यांपासून आपण छान छान अशा वस्तू तयार करू शकतो. इव्हन जे आपण बटवा टाईप म्हणतो, साडी नेसलेली असेल तर छान इथे असं खोचून आपण ते मोबाईल कव्हर साठी वगैरे वापरू शकतो. लहान मुलांसाठी आपल्या इथे टोपरी तयार केली जातात छान अशी. सो हे टोपरं म्हणून वापरू शकतो आपण. पाहिलेलंच असेल, लहान मुलं हे घालतात, फॅशन टाइप केलंय त्यांनी चोळी सुद्धा. पॅटर्न घेऊन आता सुद्धा छान नसेल असं, हे असं फ्रॉक वाटतंय दिसायला, पण हे आहे टोपरं. अतिशय सुंदर केलेलं आहे. छान अशा वस्तू आहेत बघा. इथे किचन्स तुम्हाला दिसतील, रबर बँड आहेत. हे रबर बँड हे सगळे कापडापासून बनलेले आहेत. गजरे, आता परत बाजारात सुद्धा तुम्हाला असे गजरे दिसायला लागतील छान असे. अतिशय सुंदर कन्सेप्ट. दुपटी. आपल्या एक आणखी एक विषय आहे की आपल्या इथे नवजात बालक झालं की त्याला जुने कपडे वापरतात, नवीन कपडे वापरत नाहीत. त्याच्या मागे सुद्धा कारण आहे. का तर वैज्ञानिक दृष्ट्या पाहायला गेलं तर नवीन कोरा कपडा तो केमिकलचे कलर वगैरे वापरून केलेला असतो. तो जेव्हा लहान बाळाला घातलं तर त्याची ॲलर्जी होऊ शकते, पुरळ उठू शकतो. मग हे जे जुने कपडे आहेत ते आपण का ठेवतो? कारण ते वापरलेले असतात, त्याच्यातलं केमिकल नष्ट, धुवून केमिकल नष्ट झाले असेल, त्याच्यात एक छान ऊब तयार झालेली असते. म्हणून आई आपल्या मोठ्या मुलाचे जरी कपडे असतील ते लहान मुलासाठी ठेवते, किंवा आजी आपल्या नातवंडासाठी सांभाळून ठेवते. ही एक संस्कृती आहे आपली, ती जपली जाते यातून. घरात आजी असेल तर ही कसं नक्कीच हो, शिवून वगैरे लहान बाळासाठी अशी दुपटी. अतिशय गोधड्या छोट्या छोट्या इथे बनवण्यात आल्यात. आता नवीनच बाळ आलं असेल तर हे किती सुंदर बनवलेलं आहे. हे फक्त आजीच करू शकते. आता काय होतं, कपडे म्हटलं की असं वाटतं मुलींचेच कपडे जास्त असतात, असतात. घरात पसारा मुलींच्याच कपड्यांचा असतो. तसं नाहीये. एक बघायला गेलं तर लहान मुलांच्या कपड्यांचा जास्त पसारा होतो. कारण मुलाचं वय वाढत असतं आणि आपण सतत त्यांना नवीन नवीन कपडे घेत असतो. मग त्या कपड्यांचा आपण असे टॉईज वगैरे बनवण्यासाठी वापर करू शकतो, पुढच्या पिढीसाठी ठेवू शकतो आणि टॉईज म्हणून सुद्धा वापर करू शकतो. तर हे सगळं बनवतानाच आमच्या मंडळाने आणखी एक कार्यशाळा घेतली होती. ती म्हणजे अशी की राहिलेले जुने कपडे वगैरे आहेत त्यांचे असे छान बीड्स वगैरे बनवून, आता ज्वेलरीची फॅशन आलेली आहे आणि जुनं ते सोनं परत एकदा यायला लागलेलं आहे. परत लोक या सगळ्याचा वापर करायला लागले. इयरिंग्स वगैरे आहे, हे सगळे कापडाचे बनवलेले इयरिंग्स आहेत. हा क्लिप आहे जो मी खरंच लावू शकते. हे किचन्स बनवलेले आहेत असे. अतिशय सुंदर. हे असे क्लिप्स बनवले, हे गळ्यातलं बनवलेलं आहे, घुंगरू वगैरे लावून अगदी तुम्ही इथे पाहाल तर सुद्धा- इथे आपलं पेन ड्राईव्ह किंवा इयरबड्स ठेवण्यासाठी असे पाउचेस आपण घरच्या घरी हे सगळे बनवू शकतो. पूर्वीचे खेळ जे आहेत, सातपटाचा खेळ इथे तुम्हाला कपड्यापासूनच बनवलेला दिसेल. शेवटी काय आहे, कितीही ब्रँडेड वस्तू आल्या तरी बॉन्डिंग ही खूप महत्वाची असते आणि आम्हाला तीच दाखवायची आहे. म्हणजे कपडे म्हणजे काय, तर कपड्यांचा पुनर्वापर करून आपण बॉन्डिंग सांभाळू शकतो. बरोबर. ब्रँडिंग पेक्षा ब्रँडेड गोष्टी कितीही आल्या तरी बॉन्डिंग असलेल्या गोष्टींचाच जास्त जवळच्या असतात. हे अतिशय सुंदर लिहिलेलं आहे. हेच दाखवताना आणि आणखी एक संकल्पना आमच्या डोक्यात आली, ती म्हणजे जसं वाचनालय असतं, म्हणजे वाचनालयात आपण पुस्तकं आणतो आणि परत नेऊन देतो, वाचून झाली की परत नेऊन देतो. ॲज इट इज आपल्याला इथे पारंपरिक वस्त्र म्हणजे जे आपले ट्रेडिशनल क्लोथ्स आहेत ते सगळे या संग्रहालयात जमा करायचे आहेत आणि जेव्हा जेव्हा ज्या वस्तूंची गरज आहे अशा प्रकारे आपण घेऊन जाऊ शकतो. आणि टोप्या जशी यांनी घातली आहे ती तुकोबांची टोपी आहे, त्याच्यानंतर ह्या कोल्हापुरी आहे, ट्रेडिशनल आपल्या पैठणीपासून बनवलेली टोपी आहे, तुम्ही पण घाला. कोल्हापुरी टोपी. आणि हे तर खूपच भारी आहे हे जे बनवलंय त्यांनी. आणि त्याच्या मागे विचार आहे, हे जो पारंपरिक वस्त्रांचं संग्रहालय आपली संस्कृती जपण्यासाठी, तर हे आम्हाला दाखवायचं आहे. मी हा वारसा जपणार आहे, म्हणजे आपल्या संस्कृतीत असलेल्या कपड्यांचा जो वारसा आहे तो आम्ही पुढे जोपासणार आहे. तर कशा माध्यमातून, तर या कपड्यांच्या संग्रहालयातून. ही एक गोष्ट झाली.
मराठी यांचं एक मोठं नातं. तसंच कोकण आणि गाराणं आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल. कपड्यांवरून एक गाराणं तयार केलेलं आहे. शेवटचं वाक्य वाचलं तर लक्षात येईल. वस्त्र एक विचार आसा, एक व्रत आसा आणि वस्त्र आपली संस्कृती आसा. या लोकांका समजानी रे महाराजा, होय महाराजा. सो कपड्यांसाठी हे गाराणं आम्ही घातलेलं आहे इथे. वस्त्र एक विचार असा, एक हा. व्रत असा आणि वस्त्र आपली संस्कृती असा. आणखी कपड्यातून एक गोष्ट होऊ शकते ते हे बघा. आता ही कपडे शिवायची मशीन असली तरी हे जे आहे आपण टोपी वगैरे बाहेर उन्हात घालून गेलो तर सौर ऊर्जा सोलार मधून तुम्ही दिवसभर वापरत फिरा. रात्री आलात की तुम्हाला इथेच फॅन अवेलेबल होईल, लाईट्स ही अवेलेबल होईल. कपडे शिवताना लॅम्प आपोआप चालू होईल. जर हे दिवसभर या सगळ्या गोष्टी उन्हात राहिल्या तर ही एक गोष्ट होईल. आता वस्त्रासाठी तर खूप इम्पॉर्टंट आणि इथे सुद्धा त्यांनी एक स्केल हा स्केल उंचीची उंची मोजण्यासाठी आम्ही एक मोजण्यासाठी. स्केल तयार केली. कापडाचीच आहे. हे शाळेत शिक्षकांसाठी खूप युजफुल, लहान मुलांसाठी शिकवण्यासाठी Calendar. हे सुद्धा कपड्याचं कॅलेंडर आणि याच्यामध्ये मंथ वगैरे सगळे चेंज करण्याचे हे ठेवलेले आहेत. हे हा एक विचार आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आज- बघायला मिळेल प्रत्येक ठिकाणी अंध लोकांची लिपी आहे जी त्यांनी लिहिलेली आहे. ब्रेल लिपीमध्ये आम्ही सगळीकडेच ते लावलेलं आहे. विषय म्हणजे जो काही देखावा त्यांनी केलाय तो त्यांनी लिहून ठेवलाय लिपीमध्ये. म्हणजे आमचा हेतूच हा आहे की आपण सगळ्यांनीच नाही तर अंध भक्तांनी सुद्धा हे अनुभवलं पाहिजे. कारण त्यांनाही तेवढे सेन्स असतात. सिक्स सेन्स जे म्हणतात त्याचमुळे षष्टमुखी आम्ही मूर्ती ठेवलेली आहेत. कारण त्यांना ते 6 सेन्स असतात. इथे पाहाल तर तुम्हाला हे बटन्स दिसतील वेगवेगळे. आज कपडे घरात आणले. हा. हे बटन्स आहेत शेल्सचे बनवलेले आहेत. ते वरचे लाकडाचे आहेत, नारळाच्या करवंटीपासून बनवलेले आहेत. कारण कपडे म्हटले की प्लास्टिकचे बटन येतात, मग परत आपल्या जैवविविधतेला हानी पोहोचते. त्यामुळे हे अशा प्रकारचे बटन्स जिथे गरज आहे तिथे झीप लावा आणि गरज नसेल तिथे नाडीचा वापर करू शकतो. म्हणजे परत आपण आपल्या समुद्रामध्ये हे सगळं जाऊन कुठेतरी विलीन होतं आणि ते आपल्या सगळ्या जैवविविधतेला घातक ठरतं. त्याच्यापासून प्रोटेक्शन म्हणून आपण लाकडी बटन वापरणं गरजेचं आहे. सो यांचं उचलले. आता हे सगळं सांगतानाच आवर्जून महाभारतात वस्त्रहरण माहीत आहे तुम्हाला. तर त्या वस्त्रहरणा म्हणजे वस्त्र किती महत्त्वाचं आहे हे तर दाखवलेलंच आहेच. त्याचबरोबर हा जो सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्यांनी सुरू केला असे लोकमान्य टिळक, त्यांचा हेतू हा होता की लोकमान्य टिळकांचा की 1905 साली त्यांनी कपड्यांची होळी केली होती, विदेशी कपड्यांची होळी केली होती स्वदेशी कपड्यांचा वापर करण्यासाठी. की कदाचित त्यांना तेव्हाच सुचलं असेल की ही कपड्यांची कन्सेप्ट जी आहे पुढे जाऊन कुठेतरी आपल्याला घातक होणार आहे. बाप्पाचं जे आरतीचं पुस्तक आहे ते सुद्धा अगदी कपड्यांपासून बनवलेलं आहे. कापडाचंच बनवलेलं आहे. आरतीमध्ये लागणाऱ्या सगळ्या गोष्टी, फुलं, नारळ हे सगळं कापडापासून बनवलेलं आहे. म्हणजे आजकाल शाळेत बघा प्रत्येक जो सण असेल त्या सणाचं महत्त्व सांगताना या सगळ्या गोष्टी तुम्ही बनवा, तयार करा. तर प्लास्टिकच्या वगैरे बाहेर मिळतात त्यापेक्षा आपण हे आरतीचं ताट तयार केले छान असं काढून आपण मुलांना दाखवू शकतो. छान असं गणपती बाप्पा बनवायला सांगितलं जातं तर असे कपड्यांचे ब्लॉक्स दिले त्यांना, ते पझल टाइप्स छान असे बनवू शकतात आणि एक त्यांना आवडही निर्माण होते. आजकाल बाहेर बाजारामध्ये रेडीमेडच गोष्टी असतात की ज्या बनवतात आणि त्या प्लास्टिक किंवा थर्माकॉल याच्या असतात. तर बेटर की आणि पुस्तकात जर असतील, ह्या जर कापडाच्या असतील तर त्या अजरामर राहतील, कायमस्वरूपी राहतील. कागदी पुस्तकं तशी कायमस्वरूपी टिकणारी नसतात, ती कधी ना कधी फाटली जातात, डल होत जातात. पण कापडावरती असेल तर ते काही खराब होणार नाही. म्हणून परत आपण ठेवू शकतो. जर आपण मूर्ती आमची पाहिली तर अगदी 5.5 फुटाची मूर्ती आहे. 5 ते 5.5 फूट, जास्तीत जास्त 6च्या वरती आमची मूर्ती कधीच जात नाही. प्युअर शाडू मातीची असते. जरी मूर्ती तुम्हाला आता पुढून ती कॉपरची दिसत असली तरी त्यात ती कॉपरची नाही आहे, ती पूर्णपणे शाडू मातीची आहे आणि पंचधातूंच्या रंगाने ती सजवलेली आहे. अष्टभुजा आहेत, षष्ठमुखी आहे आणि मागे वस्त्र घेऊन आलेली आहे. म्हणजे वस्त्राचं महत्त्व सांगण्यासाठी आपली संस्कृती जपण्याचं व्रत घेऊन आलेली आहे. एक संस्कृती म्हणून म्हटलेलं आहे एक विचार, वस्त्र एक व्रत आणि वस्त्र एक संस्कृती.
मागे आपण पाहाल तर पूर्णपणे आपल्या ओटीमध्ये वगैरे जे ब्लाऊज पीस येतात, देवळात आपल्याला मिळतात किंवा ओटीमध्ये मिळतात, असे आपल्या भेटवस्तू म्हणून मिळतात आणि त्यांचा वापर होत नाही. मग ते ब्लाऊज पीस करणार काय, तर त्याचं डेकोरेशन आपण करू शकतो. आणि हे डेकोरेशन करताना लक्षात आलं की भरपूर जणांचा हात आहे. आता हे ब्लाऊज पीस काही एकाच घरातून घेतलेले नाही, बऱ्याच ठिकाणाहून आलेलं आहे. तर माणसांनी जोडून एक मोठं कुटुंब आम्ही म्हणजे हे वस्त्राचं तुम्ही तयार केलेलं जमा आहे. केलेले आहेत म्हणजे Yes, ह्याला exactly. किती वेळ लागला की एवढे ब्लाऊज पीस तुम्हाला हवे आहेत? तर ते कसं काय तुमचं? ती प्रोसिजर आमची जवळजवळ 6 महिन्यापासून कलेक्शनची सुरू झालेली होती. तेव्हा कुठे- म्हणून आमचं मागे जे आहे बघा, वस्त्र जोडणार एका व्यक्तीचं ओके. नाहीये, माणसं बघा जोडलेली आहेत. अच्छा, म्हणजे जसे So- ब्लाऊज पीस जोडलेले आहेत हां, तशी ती तशी माणसं माणसं. सुद्धा जोडली गेली आहे त्याच्यासोबत आणि तेच त्यांनी मागे करून पण दाखवलंय. अतिशय सुंदर. सो असं हे वस्त्र आणि त्याचबरोबर शेवटी एकच की आपण कितीही मोठ्या पलंगावर झोपूया, गादीवरती झोपूया, पण शेवटी शांत झोप लागते ती गोधडीमध्ये लागते. आणि त्या गोधडी मागे सुद्धा एक कहाणी आहे. आजीची साडी असू दे, आईची साडी असू दे, दादा ताई यांचे कपडे असू दे, ते सगळे मिळून गोधडी तयार केली जाते. ती गोधडी शिवताना स्त्रीची स्मरणशक्ती वाढत असते. एक एक टाक्यामध्ये ती स्वतःला गुंतवून घेत असते. अशी ही गोधडी जी आपल्याला पूर्णपणे शांत झोप देते. थॉट सुद्धा येणार नाही की अशा गोष्टी केलेल्या आहेत त्यांनी. इथे वरती सुद्धा मी बघते त्यांनी लॅम्प सुद्धा कपड्याचा बनवला आहे, हो, सगळं- टोपलं सगळं. लावून त्यांनी बनवलेलं आहे. तर मंडळी, वस्त्र किती महत्त्वाचं आहे हे तर तुम्ही पाहिलात आहे, पण नक्की इथे येऊन पहा. आणि वस्त्र एक विचार, वस्त्र एक व्रत, वस्त्र एक संस्कृती, अशी त्यांनी वस्त्रापासून काय काय बनवलेलं आहे ते तुम्हाला इथे पाहायला मिळेल. आणि तुम्ही नक्की या. तर अशा प्रकारे होतं ह्यांचं मंडळ, पंचगंगा सार्वजनिक उत्सव मंडळ. तुम्ही नक्की भेट द्या. धन्यवाद.